एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. मी इथे छान अशी कवळी गवार घेतली आहे. तिचे देठे काढून तिला पाण्याने स्वच्छ केली आहे. इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. मोहरी जिरीची छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे, त्यासाठी तेल चांगले गरम करून घेतले. तेल चांगले गरम झाल्यावर मोहरी जिरी टाकून घेतली. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा हलका परतून घ्यायचा, खूप ब्राऊन नाही करायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात 1 चमचा ठेचलेलं लसूण टाकून घेतला. लसूणही छान असा परतून घेऊयात. कढीपत्त्याने कोणत्याही भाजीला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आता ॲड करणार आहोत कढीपत्ता. आता हे सगळे छान परतून झालेले आहे. त्यात मसाले टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला. आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊयात. या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले छान असे परतल्यावर आता आपण त्यात स्वच्छ केलेली गवार ॲड करणार आहोत. 1 चमचा मीठ टाकून गवार छान अशी मिक्स करून घेऊयात. क्लस्टर बीनमध्ये डायटरी फायबर मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे गवार आपल्या डाएटमध्ये असणे महत्त्वाचे आहे. आता गवार छान मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफेवर शिजून देऊयात. आता झाकण काढून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले. झाकण ठेवून गवार आणखी 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊयात. आता 4 ते 5 मिनिट झाल्यावर आपली गवार छान अशी शिजलेली आहे. आता त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात. शेंगदाणे छान असे भाजून त्याचा कूट बनवला होता. आता हा शेंगदाण्याचा कूट गवारीमध्ये छान असा मिक्स करून घेऊयात. तुम्ही अनेक प्रकारे गवार बनवली असेल, पण या पद्धतीने बनवलेली गवार तुम्ही बोटे चाखून खाल एवढे मात्र नक्की. आता आपली हेल्दी आणि टेस्टी अशी गवारीची भाजी तयार झाली आहे. ही गवार चपाती, भाकरी, वरण भात कशासोबतही छान लागते. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.